आली आहे. या स्पर्धेसाठी समालोचकांच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण इम्रानजी बुखारी सरांना ऐकलं, दुसऱ्या दिवसामध्ये प्रतीशजी बोगटे सरांना ऐकलं, तिसऱ्या दिवसामध्ये आपण प्रशांतजी जंगम सरांना ऐकलं. आजच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी या विभागातून दीपकजी सुतार सरांना ऐकतो. त्याचबरोबरीनं रुपेशजी रटाडे सर आहेत. त्याचबरोबरीनं मी स्वतः किशोर कोकरे आणि आज आमच्या साथीला प्रतीशजी बोगटे सर सुद्धा पुन्हा जॉईन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स वतीनं जे इथे प्रेक्षक आले त्या सर्व संपूर्ण प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जे प्रेक्षक फोर्स 1 लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडलेत त्याही सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील तिसरी मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला टीम विराट 11 महाड विपक्ष लढत असताना टीम अप्पा 11 चौल या दोन संघादरम्यानचं एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. महाड 11 या संघाकडनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज करकरे आणि त्याच्या साथीला गणेश गिरी अर्थातच गग्गा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. गणेशगिरी गग्गा आणि त्याच्या साथीला सूरज करकरे अर्थातच नंदू या नावानं संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि सध्याच्या घडीला तो बॅटिंगला आला. इनफॉर्म बॅटर आहे. गतवर्षी जर एकंदरीत जर विचार केला ना तर या खेळाडून क्रिकेटपासून तो दूर राहिला होता. पायाची इंजुरी आली होती. तदनंतर या वर्षामध्ये तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महाड प्रीमियर लीग खेळत असताना चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि सध्याच्या घडीला तो इनफॉर्म आहे आणि आज खऱ्या अर्थानं विराट 11 महाड या संघासाठीचं क्रिकेट तो सातत्याने खेळतोय. नक्कीच मॅचला सुरुवात होती. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि एक धावेने संघाची मात्र इथे ओपनिंग होतीये. श्री गणेशा होतोय. चांगलं क्रिकेट ह्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ पाहिले तुल्यबळ संघ आहेत. एक अलिबाग तालुक्याला बिलॉंग करणारा चौल संघ, तर एका बाजूला पाहिलं तर महाड मधून आलेलं विराट 11 महाड टीम. पहिल्याच बॉलवर चांगलं शॉट पाहायला मिळालं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. चौल संघ आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह इथे उद्या थोडंसं आम्हाला सहकार्य करा. षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी आकाश तवसलकर हे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. गणेशगिरी गग्गा सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल टप्पा पडला. वेगानं बॉल निघून गेला. दिशा इथे मात्र चुकल्या. बॅट बॉलचा इशारा येतोय. बॅट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 आकड्यावरती. गणेशगिरी गग्गा टेनिस क्रिकेट .in चे ते ओनर सुद्धा आहेत. महाड आणि संपूर्ण रायगडमध्ये त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. परंतु आता मात्र ॲज अ प्लेयर म्हणून ॲज अ ओपनर म्हणून ते सध्याच्या घडीला विराट 11 महाड या संघासाठीचं क्रिकेट खेळतात. सूरज करकरे याचं सुद्धा नाव घेणे गरजेचं असेल. ज्या पद्धतीनं त्याचा सध्याच्या हंगामामध्ये खेळ पाहायला मिळतो. फुलरलेनचा बॉल दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतोय. एक धाव दरम्यान कंप्लीट केले जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 3 आकडावरती. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच म्हणूया की धाटाव गावाला बिलॉंग करणारे क्षेत्ररक्षक होता. त्याच्यासाठी पारितोषिक देखील आलंय की प्रत्येक कॅचसाठी तब्बल हॅरी जाधवकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, तर शुभम मोरे याचकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि बॉल जरी अडवला डाय मारून तरी सुद्धा शुभम मोरे याच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय बबलूने मैदानामध्ये. पुन्हा एकदा शतकातील पुढील चेंडू बैठक शॉट पाहायला मिळते. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषे पार. 1 बाउन्स येतोय हा पहिला चौकार. कमॉन डीजे. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. सूरज करकरे सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीच्या फटक्यांसाठी सातत्यानं सूरज करकरे याची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला यावेळेस बॉलला त्यानं फॉलो केलं. बैठक शॉट पाहायला मिळाला आणि सूरज करकरेच्या बॅटमधनं पहिला चौकार आला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल एस्टँडच्या मधोमध पकडण्यात आलंय. लेग बिफोर द विकेट. धक्का क्रमांक पहिला टीम विराट 11 महाड या संघाला. सूरज करकरे बाद.
धन्यवाद डीजे. नक्कीच किशोरजी पाहिलं तर पहिला शॉट बैठक शॉट पाहायला मिळालं. त्याला मात्र सक्सेसफुल होतं कारण की बॉलचा टप्पा थोडा पाठीमागे होता. नंतर बॅटवर असा बॉल लागला, फाईन लेक्चरेशन चौकारासाठी गेला. पण गोलंदाज देखील तेवढा शातीर आहे, तेवढा चलाक आहे. त्यांनी पाहिलं की सातत्याने फाईन लेगच्या दिशेमध्ये फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा बॉलच्या लाईन आणि लेंथमध्ये थोडंफार चेंजेस केले. यॉर्कर लेनचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज सूरजला मात्र बाद व्हावं लागतंय. म्हणजे चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजीने आतापर्यंत आकाशने. ह्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात आणि सूरज सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, राहुल सावंत मैदानामध्ये येतोय. नक्कीच राहुल चव्हाण मैदानामध्ये येतोय. सूरज बाद झाल्यानंतर कशा प्रकारचा खेळ राहुलच्या मार्फत मैदानामध्ये होईल, कारण की जे काही अपेक्षा सूरजकडून होतं आपण म्हणूया की थोडंसं नाखुश केलंय सूरजने महाड संघाला. इथून या शतकातील अजून देखील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो तर त्याहून चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळते, ते म्हणजे अलिबाग वरून आलेला संघ चौल संघ. टप्पा पडला, समरिंग बॉल पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाणबुडी अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन जशी वरती येते ना, अगदी तसाच बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला, समरिंग राहिला, जमिनी लगोलत बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा येईल. डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबले. धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाज आकाश तौसिलकर. आडबा बॅटनं ऑन साईडला राहुल सावंतच्या बॅटमधनं हा ब्रँडेड स्ट्रोक बॉल सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच योगेश पेनकर देखील ह्या टीमला बिलॉंग करतो, पण आज तो क्रिकेट खेळण्यासाठी आपण म्हणूयात की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. कोलकात्यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला. जर आज योगेश पेवनकर कोलकात्यामध्ये नसतं गेला तर नक्कीच महाड टीममध्ये त्याला आपण पाहिलं असतं, कारण की सातत्याने सोनार सिद्ध चषकामध्ये खूप बलाढ्य असे मोठे प्लेयर्स या मैदानामध्ये खेळून येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये नक्कीच नाव घेऊया की कृष्णा सातपुते आले होते, त्याचप्रमाणे सुमित डेकले आले होते आणि क्रिकेटमधील एक म्हणूया की लिजंड प्लेयर ऋषीदादा वैद्य देखील या मैदानामधून क्रिकेटचा खेळ करून गेलेत. पण जसं जसं क्रिकेट पुढे चाललंय, ग्रामीण क्रिकेट पुढे येतोय, तसं तसं सोनार सिद्ध चषकामध्ये ग्रामीण संघांना प्राधान्य दिलं जातं आणि ग्रामीण संघासाठी खास करून आपण म्हणूया की मॅन ऑफ द सिरीज साठी इथे बाईक ठेवली गेली आहे. म्हणजे जो कोणी इथे खेळ चांगला करेल त्यातल्यामध्येच एखाद्या ग्रामीण संघातील एखाद्या प्लेयरला मात्र ही बाईक भेटेल. गोलंदाजाचं नाव कळवा. सागर हे षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सध्याच्या घडीला गोलंदाज मार्कवरती येत आहेत. टीम अप्पा 11 चौल या संघाच्या माध्यमातून. परंतु आघाडीला आलेला गणेश गिरी मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा तैनात आहे. त्याच्या साथीला आलेला राहुल सावंत, ज्याच्या बॅटमधनं एक मोठा फटका आलेला आपण पाहिलाय. राहुल सावंत सातत्यानं मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात आणि सध्याच्या घडीला त्यांच्या बॅटमधनं एक मोठा फटका सुद्धा आला. पहिला बॉल समरिंग राहिला, परंतु दुसरा बॉल फेस करत असताना त्यांनी बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर मोठा फटका सुद्धा एक्झिक्यूट केला. सध्याच्या घडीला सागर हे गोलंदाज मार्कवरती षटक क्रमांक दुसरे हाताळण्यासाठी आलेत. समोर फलंदाज गणेश गिरी गग्गा. फुलर लेनचा बॉल अडबा बॅटनं ऑन सेटला केला. डीप स्क्वेअर लेग रिजनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगानं बॉल वरती अडवतील फेकतील तद्वारीत एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावरती. नक्की सेकंड ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली. पहिलाच बॉल पाहिला तर लोअर फुलटॉस बॉल होता, चांगला फटका पाहायला मिळतो. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्याच पद्धतीने फलंदाजी देखील पाहायला मिळते. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बघता बघता 2 धावांमध्ये रूपांतर केलं. एक चांगलं फिल्डिंग, चांगली थ्रो इथून म्हणावं लागेल आणि एका आपल्या 2 ह्या धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 ह्या धावसंख्येवर. म्हणजे जसे 2 फलंदाज आपण पाहतो ना की काही फलंदाज येतात, त्यांची शैली असते की पहिले मैदानामध्ये सेट होतात, मग जसं टाइम स्पेंड होतो, सेट झाल्यानंतर आक्रमकता होतात. पण महाराष्ट्र टीमचे जर फलंदाज पाहिले तर त्यांच्याकडे एवढी आक्रमकता आहे की मैदानामध्ये आल्यापासून जर खराब बॉल टाकला तर त्याच्यावर नक्कीच प्रहार करतोय. पण इथे एक चांगला बॉल पाहायला मिळतोय की गुडलेनला पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेतला आणि सरळ बॉल जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. यावेळेस राहुल सावंत या बॅटरला एकंदरीत जर विचार केला तर बॅकफुटवरती ते गेले होते, कट करायचं होता, परंतु बॅटचा बॉलचा तितकासा चांगलासा संपर्क आला नाही. कारण की वेग या बॉलवरती खूप सारं पाहायला मिळालं गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून. डॉट बॉलला 16 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत.
आडबा बॅटनं खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये यावेळेस. अगदी याच्या मागच्या चेंडूचा उल्लेख केल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बरंच दूरवर चेंडू ठेवला होता, परंतु यावेळेस फलंदाज राहुल सावंतनं कुठेतरी बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेग इतकं प्रचंड या गोलंदाजाकडे आहे ना, तर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी सातत्यानं तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबतोय, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचती आहे 16 या आकड्यावरती. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की प्रत्येक बॉलचा टप्पा तो बदलतोय. एकाच टप्प्यावर गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅट्समनला पण म्हणू की थोडंफार कन्फ्यूज करतोय की आता कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यात येईल, पण जसा खोलवा टप्प्याचा चेंडू होता चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल रन मिळतीये. आपण पाहिलं तर पहिले 2 बॉल आपण म्हटलं की गुड लेंथला होते, त्याच्यामध्ये पण टप्प्यामध्ये सातत्याने परिवर्तन होतं. जसं बॉल पुढे भेटला डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगलने स्ट्राईक चेंज होतीये, स्ट्राईकला बॅटर येतोय. गणेश गिरी उर्फ गग्गा येतोय. इथून मात्र आता फाट संघाला इरादे चेंज करावे लागतील. इथून विस्फोटक फलंदाजीला सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि पंचांनी सांगितले की ह्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1 गडी बाद 17 धावा. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 17 धावा सूरज करकर ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आला. एकंदरीत तदनंतर आलेले राहुल सावंत त्यांच्या बॅटमधनं सुरुवातीला मोठे फटके आले, परंतु ज्यावेळेस सागर गोलंदाजीला आले, या सागरकडे इतका वेग पाहायला मिळाला की अगदी जर आपण पाहिलं ना, तर महाडच्या या दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती ढकललं. 17 धावा तर सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहायला मिळतील. टीम अप्पा 11 चौल या संघाच्या माध्यमातून प्रज्वल यांच्यावरती विश्वास दाखवला. प्रज्वल कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील, इथून बॅकफुटवरती आहे विराट 11 महाड संघ. इथून धाबा बनवायच्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉलमध्ये एकंदरीत जर विचार केला ना, तर 30 ते 35 धाबा बनवाव्याच लागतील टीम विराट 11 महाड या संघाला. नक्कीच सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की काय कमबॅक करून दिलंय टीमला. जिथे पहिल्या ओव्हरला 13 धावा आकाशने खर्च केल्या होत्या, त्यानंतर फक्त 4 धावा खर्च केल्या. आपल्या टीमला पूर्णपणे म्हणूया की मोमेंटम मध्ये आणलंय. चांगली गोलंदाजी, त्याहून चांगलं जर काय केलंय तर अद्यापर्यंत क्षेत्ररक्षण केलंय चौल संघाने, कारण की जवळपास 3 ते 4 धावा अद्यापर्यंत क्षेत्ररक्षण करताना वाचवल्या गेल्या. आता मात्र पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चुकी, टिपतोय सुरेख झेल आणि संपतोय फलंदाज राहुल सावंतचा खेळ. धक्का बसतो टीम विराट 11 महाड संघाला. राहुल सारखा एक विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला डगआउटच्या दिशेला परतत असताना पाहायला मिळतोय. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 4 सिद्धेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डावकुरी हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा महाड या संघासाठी खेळत असतो ना, तेव्हा तेव्हा त्याचं आक्रमक रूप सातत्यानं धारण तो मैदानाच्या आतमध्ये करतो. डावकुरी हातानं बऱ्याचशा धावा याही फलंदाजानं जमा केल्यात आणि धावा जमा करण्याची शैली सातत्यानं याच्याकडे ठासून भरलेली आपण पाहतो. आज खऱ्या अर्थानं धावा बनवाव्याच लागतील, कारण की महत्वाचे 2 फलंदाज जे मात्र राहुल सावंत आणि सूरज करकर हे अगदी स्वस्त्यात बाद झाले. एकंदरीत जर विचार केला ना, तर राहुलनं 7 बॉलचा सामना केला. 7 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. सूरज करके सुद्धा चांगल्या ताकदीची बॅटिंग करत होते. 2 बॉलमध्ये तब्बल 4 धावा, आपल्यासाठी 3 बॉलमध्ये 5 धावा सूरज करकरेच्या बॅटमधनं आल्या. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पार्टे इन ॲट नंबर 4. महत्वपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पार्टे या फलंदाजाला करावी लागेल. डावकुरी आता जे फलंदाज आहेत, या मैदानाचा ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थानं या फलंदाजाला सुद्धा असणार आहे. धावा सुद्धा बनवायच्यात. धावांची भूक आज खऱ्या अर्थानं सातत्यानं भागवायची आहे टीम विराट 11 महाड या संघाची. नक्कीच थर्ड ओव्हरला सुरुवात होती. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये येतोय. जसं लेफ्ट आणि राईटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं, सातत्याने फील्डमध्ये परिवर्तन करावं लागतं. त्यानंतर खास करून आपण गोलंदाजाला म्हणूया की प्रत्येक जसं स्ट्राईक रोटेट होते, प्रत्येक स्ट्राईक रोटेट होते, तसं बॉलचा टप्पा देखील चेंज करावा लागतो. इथून गोलंदाज आले थर्ड ओव्हरला, प्रज्वल आले. कशा प्रकारची गोलंदाजी प्रज्वलच्या मार्फत केली जाईल. समोर एक लेफ्ट हँडेड बॅटर, एक विस्फोटक फलंदाज महाड संघाचा. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी चालली चौल संघाची. आणि पहिलाच बॉल मध्ये निर्धाव चेंडूने या ओव्हरची सुरुवात करतोय गोलंदाज प्रज्वल.
सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. पहिला बॉल फेस करत असताना इथे मात्र डॉट बॉल इथे असताना आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धाफलकावरती आहेत. प्रज्वल गोलंदाजी करतात. पहिल्या 2 बॉलवरती पहिली सफलता प्राप्त केली. त्यानंतरचा हा डॉट बॉल. आडबा बॅटने खेळायचं होतं. आडबा बॅटमध्ये बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. चांगली गोलंदाजी प्रज्वल याची कौतुक करावं लागेल. सिद्धेश मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं डावखुरी आताचा फलंदाजाला ऍडव्हान्टेज होतं, परंतु आता मात्र सध्याच्या घडीला त्यांचं मनोबल कुठे ना कुठे प्रज्वल या गोलंदाजानं खचवलंय. कारण की बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल खऱ्या अर्थानं इथे गोलंदाज प्रज्वल याचे मनोबल वाढवणारे राहिले. गोलंदाजी पाहिली तर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी चालू आहे. आपण म्हणूया की विकेट घेण्याचा प्रयत्न नसेल, पण डॉट बॉलच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे सफल ठरतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपण म्हणूया की नक्कीच शरीराचा वेध घेतला आणि एक धाव चौरटी धावून पूर्ण केली आहे. म्हणजे पूर्णपणे पाहिलं तर वेगावर स्वार होऊन त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स म्हणजे पूर्णपणे एक मिश्रण अशी गोलंदाजी चालू आहे की पूर्णपणे म्हणूया की गोलंदाज रीड करत नाही. कोणत्या टप्प्यावर बॉल पडल्यानंतर कट होईल की पेसनी येईल अशा प्रकारची गोलंदाजी चालत असताना पूर्णपणे महाड संघाला जखडून ठेवलंय. जेव्हा मॅच चालू होती तेव्हा असं वाटलं होतं की एक विस्फोटक फलंदाजीने महाड संघ सुरुवात करेल. तशी सुरुवात देखील झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. थर्ड ओव्हरचा विचार केला तर 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. ती धाव सुद्धा पाहिली तर लेग बाईटच्या स्वरूपात आली आहे. गणेश गग्गासाठीचा फुलरलिनचा बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं नक्कीच दुहेरीचा सुद्धा प्रयत्न केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. या 2 धावा आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या कडावरती. नक्कीच या बॉलवर रनआउटची संधी होती, पण आपण म्हणूया की रॉंग एंडला थ्रो केला, नाही तर लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धू मोरे इथून बाद झाला असता. पण सिद्धू मोरेला एक म्हणूया की जीवनदान अद्यापपर्यंत दिलं. शेवटचा एक चेंडू येणार बाकी. सुरेख गोलंदाजी काय भन्नाट वेगावर स्वार होऊन गोलंदाजी अद्यापपर्यंत करतोय गोलंदाज प्रज्वल. पूर्णपणे जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. शेवटचा एक चेंडू कोणत्या प्रकारे टाकेल की त्यावर मात्र फलंदाज प्रहार करेल. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉल येतोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने. बॉल येतोय सीमा रेषेपार. मिळतील धावा 4 आणि खूप टायमानंतर येतोय महाड संघासाठी हा संजीवनी देणारा चौकार. अठरा बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 बॉलमध्ये धावा खर्च केला टीम अप्पा 11 चौल संघानं. तब्बल 24 धावा सध्याच्या घडीला खर्च केल्यात. महाड संघ सध्याच्या घडीला इथून बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. परंतु या स्लॉग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानाचे मोठे फटके खेळावे लागतील टीम विराट 11 महाड या संघाला, जिथे बाळाशेठ महाबळे यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम अप्पा 11 चौल या संघाच्या माध्यमातून, जिथे मात्र गोलंदाजावरती विश्वास दाखवला. इथून कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करायचे बॅटिंग करणाऱ्या संघाला. प्रतीक गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 14 तळण्यासाठी आलेत. तत्पूर्वी टॉस साठी विनंती करूयात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच श्री गणेश किल्ला विरुद्ध लढत असताना वैष्णवी 11 हशिवरे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. शेवटचा ओव्हर स्लॉग ओव्हर घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. काय भन्नाट गोलंदाजी अद्यापपर्यंत 3 गोलंदाजांनी केली आहे. प्रतीकचा पहिलाच बॉल लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धू मोरे स्ट्राईकला होता. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. आपण म्हणूया की खराब सुरुवात केली. अवंतर धावेने आपली ओव्हरची सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या धावसंख्येवर. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. इथून जर मॅच मध्ये यायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर इथे धावा सहजरित्या चेस केल्या गेल्या आहेत. नक्कीच चांगला खोलवर टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र सिद्धू मोरे याला स्वस्तात परतावं लागेल.
थँक्यू सो मच इजे. महत्वाचा फलंदाज आज खऱ्या अर्थाने सिद्धू मोरे नाराज केलं टीम विराट 11 महाड या संघाला. कारण की एकंदरीत जर विचार केला तर सिद्धू मोरेच्या बॅटमधनं 7 बॉल फेस करत असताना 9 धावा धावफलकावरती आल्या. नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला, पण हाही चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा होता. पंचाने दंडित केला आणि एक अवंतर धाव मिळेल, म्हणजे अद्यापर्यंत एकही बॉलचा खेळ झाला नाही आहे. दोन्हीही बॉल आपण पाहिले तर अवंतर धावा देऊन गेलेत. वाईड बॉल होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यानं अल फतेह किंजळोली या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम केला तो वैभव बेटकर सध्याच्या घडीला नॉस्ट्रायकर एंड वरती खरा बॉल पाहायला मिळाला, जिथे आडवा बॅटने खेळण्याचा मनसुबा जरूर केला. इथे दुविधामध्ये गणेशगिरी पाहायला मिळाले. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा. फ्री हिटचा हा बॉल असेल. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 28 या कडावरती. चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स अल फतेह किंजळोली या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम ज्या फलंदाजाच्या नावे आहे ना तो वैभव बेटकर फ्री हिटचा पहिला बॉल फेस करेल. ज्या फलंदाजानं बिरवाडी येथील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला ना तो फलंदाज सध्याच्या घडीला ऑन अ स्ट्राईक. कॉन्फिडन्स ज्या फलंदाजाकडे खूप सारा. पुलरलेनचा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे मात्र दिशा पुन्हा चुकली आहे. फ्री हिट या बॉल वरती सुद्धा कंटिन्यू असणारा. व्हाईट बॉलचे इशारे येईल. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक इथे पुढे सरसावेल. इट्स अ व्हाईट बॉल. अंपायर सरांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. चला पहिले पण चौल संघ आम्हाला थोडंसं का होईना सहकार्य करा. यस इथे मात्र डिसिजन मागे घेतला. इथे मात्र पे डिलिव्हरी डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. 28 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. फ्रीजच्या बॉलवरती कोणतेही मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले नाही आहेत वैभव बेटकर. किशोर तात्या मालुसरे मी आपणास विनंती करतोय की आपण या मुख्य मंचकावरती यायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वैभव बेटकर याच्या बॅटमन महाड तालुक्याचा ब्रँड दाखवणारा फटका. बॉल सीमा पार येतोय षटकार. चौथी जावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. मोठा फटका आलाय वैभव बेटकरच्या बॅटमन. या फलंदाजाकडे सातत्याने खूप सारी क्षमता आहे. मोठमोठे फटके तो सातत्याने एक्झिक्यूट करतो आणि याही मॅच मध्ये षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. नक्कीच जो प्रेशर क्रिएट केला होता पहिल्या 3 गोलंदाजाने तो कुठेतरी रिलीज करतोय हा बॅटर वैभव पेडकर. कारण की 6 आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हाय झाले. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल येईल काऊ कॉर्नरला. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्यात. म्हणजे जो ह्या मॅच मध्ये पाहिलं तर अजून देखील 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त आपण म्हणूया की स्ट्राईक वैभवला घ्यावी लागेल. त्याच्या बॅटमधून विचार केला तर 3 चेंडूचा सामना केलाय. 8 धावा त्यांनी बनवल्या. तिथून एखादा मोठा फटका जरूर त्याच्या बॅटमधून आला तर एक सन्मानचिन्ह धावसंख्या अद्याप या स्कोर बोर्डवर लागू शकते. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने मिसफील्ड पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने चांगला कव्हरिंग करतोय. तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळतील. चांगली फटकेबाजी सातत्याने मोठमोठे फटके खेळण्याचे मनसुबे केले जातात. एकंदरीत धावा इथे खूप साऱ्या कमी राहिल्या होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये, परंतु वैभव बेटकर ज्या वेळेस फलंदाजीला आले त्यांच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळाले. तिथून धावसंख्याचं अलेख सातत्यानं वाढत असताना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला 38 धावा धावफलकावरती आहेत. इथून प्रत्येकानं कमबॅक सुद्धा करावं लागेल. वैभव बेटकर सध्याच्या घडीला खूप साऱ्या फॉर्मात आहेत. फुलरलेनचा बॉल आडवा बॅटनं ऑन साईडला बॉलला फेकून दिलं सीमा पार. वैभवच्या बॅटमधनं हा दुसरा ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. महाड तालुक्यातील एक
गाव टू गावचा फॉर्मॅट खेळत असताना महाड 11 हा संघ सातत्यानं श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, महाड असेल, पोलादपूर असेल आणि त्यानंतर रोह्यामध्ये सुद्धा दाखल झालेत. का अव्वल दर्जाचा खेळ त्यांचा पाहायला मिळतो. वैभव बेटकर सारखे सुद्धा ॲज अ फिनिशरमध्ये आलेले फलंदाज अशा पद्धतीची फटकेबाजी करतात. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बबलू बॉलच्या खालीत असताना आपल्याला पाहायला मिळाले एक सिंगल प्राप्त केले. दुहेरी धावेचा सुद्धा इथे प्रयत्न करण्यात आला. तिहेरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये जो आघाडीला आलेला फलंदाज गणेश गिरी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला. एक एक दोन दोन धावा सातत्यानं त्यानं आपल्या संघासाठी जमा केल्या. 3 धावाल्या 3 धावाच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 या कड्यावरती. 24 बॉलचा खेळ संपला. 24 बॉल मध्ये 47 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 48 धावेची गरज असेल टीम अप्पा 11 चौल या संघाला. नक्कीच ह्या चौथ्या ओव्हरचा विचार केला तर त्या गोलंदाजांनी पहिल्या 3 षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. जसा प्रति गोलंदाजीला आला जसं त्यांनी एका षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 47 या धावसंख्येवर. 48 धावांचं आव्हान असणार आहे. म्हणजे जवळपास 12ची सरासरी राखावी लागेल. ज्या टायमिंगला आपण म्हणूया ना की फलंदाज वैभव पेडकर आला, नक्कीच फिनिशिंगचा रोल त्याच्याकडे सोपवला होता आणि काय फिनिशिंग केली आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सिंगल डबलने आपल्या संघाचा धाव फलक चालतं ठेवलं. जिथं वाटलं होतं की महाड संघ सध्या अडचणीमध्ये आहे, ज्या प्रेशरमध्ये आहे, तिथून पूर्णपणे आपल्या फलंदाजीने प्रेशर रिलीज केलं आणि तब्बल 47 धावा धाव फलकावरून 48 धावांचं आव्हान उभं केलंय चौल संघासमोर. टॉस साठी विनंती करूया. टीम श्री गणेश किल्ला विरुद्ध लढत असताना वैष्णवी 11 हशिवरे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी यायचं. सन्माननीय अप्पाजी मयेकर साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करेल कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे मुख्य घटक सतीश जाधव जाधव यांच्या शुभ हाताने येथे मात्र अप्पाजी मयेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून अप्पा 11 चौल हा संघ इथे मात्र पुरस्कृत करण्यात आलाय. धन्यवाद दादा, सातत्याने या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल पुनश्च आपलं सोनारसिद्ध क्रीडा मंडळ दाटवच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी एकंदरीत जर विचार केला तर रोहाडाचे प्रोडक्शन मॅनेजर सन्माननीय शिवाजीदादा शेलार यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकार लगावेल त्या फलंदाजाला इथे मात्र सुबक अशी ट्रॉफी देऊन जरूर सन्मानित करण्यात येणार आहे. चला विराट 11 महाड संघ आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. तातडीनं आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि त्याचबरोबर चौल टीमला सुद्धा विनंती करूयात की आपला सुद्धा एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे येऊ द्या. 24 बॉल मध्ये 48 धावा बनवायच्या टीम अप्पा 11 चौल या संघाला. तत्पूर्वी टॉस साठी विनंती करूया. टीम श्री गणेश किल्ला विरोधामध्ये लढत असताना वैष्णवी 11 हशिवरे या दोन्ही ही टीमला विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. टीम अप्पा 11 चौल संघाला थोडंसं विनंती करू, आम्हाला थोडंसं सहकार्य करा की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे मायक्रोफोन पाशी येऊ द्या.
विराट 11 महाड संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी जयेश खैरकर गोलंदाजी मार्कवरती येतोय, ज्यानं रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जिंकला ना, तो जय खैरकर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी येतोय. वेगाचा बादशाह, तदनंतर स्लोवर वन लेग कटर, ज्याच्या माध्यमातून सातत्यानं हाताळल्या जातात ना, तो जयेश खैरकर गोलंदाजी मार्कवरती टीम महाड या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चौल या संघाकडनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि त्यांच्या साथीला आकाश हे दोन बॅटर आलेत. जयेश खैरकर षटक क्रमांक पहिला बॉल हाताळण्यासाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल चेंडूला पाठवलं होतं सीमा रेषा पार, पण काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर सुरेख झेल घेऊन लेफ्ट हँडेड बॅटर प्रमोदचा खेळ समाप्त होतोय. धक्का बसतोय टीम अप्पा 11 चौल या संघाला. विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं ना, तो प्रमोद डावकुरे आताचा फलंदाज इथे मात्र बाद झाला. लो फुलटॉस बॉल जयेश खैरकरनं हाताळला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला वैभव बेटकर त्या क्षणाला उपस्थित होते. अपलातनं झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला टीम अप्पा 11 चौल या संघाला. बॅट आणि बॉलचं टायमिंग चांगलं झालं होतं. जेव्हा बॅटवर बॉल आला तेव्हा नक्कीच वाटत होतं की बॉल जाईल सीमा रेषे पार, पण काही सुरेख झेल पाहायला मिळतोय. एक सुरेख झेल घेऊन पहिला लेफ्ट हँडेड बॅटर विस्फोटक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राकेश ठाकूर मैदानामध्ये येतोय, जिथे अजून देखील 23 चेंडू आणि 48 धावांचा बाटलाक करायचा आहे. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर सगळे सामने चेसिंग करताना मॅच जिंकलेत. म्हणजे टुर्नामेंट जशी जशी पुढे चालली आहे तसे तसे सामन्यांचे आपण म्हणूया की रिझल्ट चेंज झालेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा विनंती असेल की श्री गणेश किल्ला संघाचा कर्णधार आणि वैष्णवी 11 हशिवरे दोन्ही संघाचे संघ मालक मात्र आपल्यासोबत जुडले गेले. तर ते म्हणजे किल्ले गावाचे श्री गणेश किल्ला संघाचे संघमालक संतोष कोंगिळे आणि वैष्णवी 11 हशिवरे संघाचे संघमालक किशोर तात्या माळुसरे. संघ या शतकातील पुन्हा एकदा पुढचा दुसरा बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये, चेंडू खालू, क्षेत्ररक्षक पुन्हा करत नाही कोणती चुकी, घेतोय सुरेख झेल आणि संपतोय फलंदाज राकेश देखील खेळ. काय सुरेख आणि भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते जयेश खैरकरच्या मार्फत. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का दिलाय फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली ते मागे सुद्धा परतले, कारण जयेश खैरकरची अशा पद्धतीची गोलंदाजी. सातत्यानं जयेश खैरकर नवीन बॉल हाताळत असताना या गोलंदाजाकडे वेग सुद्धा पाहायला मिळतो, व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळतात, आणि तदनंतर हलकेचे लेग कटर सुद्धा तो सातत्यानं हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन धक्के दिले टीम अप्पा 11 चौल संघाला. चला विनंती असेल टीम वैष्णवी 11 हशिवरे संघ, आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा आणि पहिल्या चौथ्या मॅचचा नाणेफेक केला जाईल. नक्कीच या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली नाही आहे. इथे देखील जयेश खैरकरला संधी असणार आहे की या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करण्याची, कारण की जवळपास आपण पाहिलं तर पहिल्या दिवशीमध्ये इथे स्कोर चेस होत नव्हतं. जेवढे काही सामने झाले तिथे आपण म्हणूया की टॉस जिंकून ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांचं कुठेतरी आपण म्हणूया की डिसिजन चुकलं होतं, जिथे चेसिंग होत नव्हती. पण जसा जसा स्पर्धेचा दिवस फायनल डे पर्यंत आलाय, आजच्या दिवसामध्ये जेवढे काही सामने झाले तिथे सक्सेसफुली चेस करण्यात आलंय. इथून या मॅचचं समीकरण काय होणार, कारण की जिथे तर पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे फलंदाज बाद झालाय, पूर्णपणे बॅकफुटला टाकून दिले चौल संघाला. इथून कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, त्याला सागर मात्रे आलाय. सागर मात्र मैदानामध्ये थांबावं लागेल, आपल्या संघासाठी धाबा बनवाव्या लागतील. जिथे फलंदाज बाद झाल्यानंतर संघासाठी संकट मोचक म्हणून मैदानात उभं राहावं लागेल. जसा सागर मैदानामध्ये आला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतो आणि पहिला गोलंदाज ठरतोय जयेश खैरकर, ज्याने ह्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपन्न केली. रोहित देसाई बॉलच्या खाली आले. थँक्यू सो मच डीजे.
एकंदरीत जर आपण पाहिलं ना, जयेश खेरकरच्या हाफ ट्रॅकरची गोलंदाजी एकंदरीत पाहिली ना, तरी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला अशी वाटेल. परंतु तो ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये आखतोय, ज्या पद्धतीनं चेंडू हाताळतोय त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा. जिथे पहिला बॉल फुलर लेनसाठी प्रमोदसाठी त्यानं हाताळला, डीप मिड विकेटला डीपमध्ये वैभव पेटकरला तैनात करण्यात आलं. याही वेळेला जर एकंदरीत विचार केला ना, तर हाफ ट्रॅकर बॉल त्यानं हाताळला. यावेळेस त्यानं डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक रोहित देसाई बाबी याला तैनात केलं. आणि इथे सुद्धा धक्का क्रमांक तिसरा, बॅक टू बॅकचा हा तिसरा धक्का बसला टीम अप्पा 11 चौल या संघाला. जयेश खेरकर ठरला या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक घेणारा गोलंदाज. वेगवान बॉल ज्यासाठी जयेशची ओळख आहे ना, तो खऱ्या अर्थानं हा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला, हलकस लेकट पाहायला मिळाला आणि वेगानं बॉल इथे मात्र गणेश गिरी गग्गा याचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. वन बाउन्सची इथे वॉर्निंग दिली जाते. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं अद्याप एकही धाव फलकावरती नाही आहे. जयेश खेरकर पुन्हा गोलंदाजी मागवरती दाखल. बॉल बॅक टू द ड्राईव्ह. सूरज करकरे बॉलवरती आलेत. याही बॉलवरती धाव प्राप्त केली जाणार नाहीये का? रायगड प्रीमियर लीग सीझन 2 चा मला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळाला. ज्या पद्धतीनं त्याने या खेळपट्टीवरती गोलंदाजी केली आहे, रिझल्ट तुमच्या हातामध्ये जरूर असणार आहे. जयेश खेरकरची ही गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर आवर्जून जयेश खेरकरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आडवा बॅटनं ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन. वैभव पेटकर बॉलच्या खाली. मेडल ओव्हर या स्पर्धेतील पहिली जयेश खेरकर या गोलंदाजाच्या नावे राहिली आहे. ज्याने या स्पर्धेमधील पहिली विकेटची हॅट्रिक घेतली आहे, तो गोलंदाज जयेश खेरकर राहिला. काय गोलंदाजी! आवर्जून अफलातनं टाळ्या 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 या झाल्याच पाहिजे गोलंदाज जयेश खेरकर याच्यासाठी. षटक क्रमांक पहिले ते संपुष्टात आलं. पहिला 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 6 बॉल मध्ये बरंच काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या स्पर्धेतील पहिली विकेटच्या ट्रिक, या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, मेडन ओव्हर जयेश खेरकर. आज खऱ्या अर्थानं महाड तालुक्यातून रोहा तालुक्यामध्ये या क्रीडा संकुलनच्या मैदानावरती मी का आलोय, सतीश जाधवने या आयोजनाचं का आयोजन केलंय त्याचं उत्तर दाखवणारे हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये कशासाठी येतात? अशा पद्धतीच्या विकेट हॅट्रिक्स पाहायला येतात, अशा पद्धतीचे निर्धाव षटक पाहायला येतात आणि प्रेक्षकांनाही मनोरंजित करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतं की जिथे मैदान ओव्हर टाकली जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर 4 फलंदाजांना बाद केलंय. कुठेतरी म्हणूया की चेऊल संघाच्या फलंदाजांनी पेशन्स दाखवलं नाही. ज्या पावली मैदानामध्ये गेले त्या पावली पुन्हा एकदा डगआउट्समध्ये आले. कारण की जेव्हा फलंदाज बाद होत होते, विकेट जात होत्या, एखाद्या फलंदाजाला जबाबदारी घ्यायला हवी होती. सिंगल डबलच्या साह्याने आपला धाव फलक हलतं ठेवायला हवं होतं, पण जो कोणी फलंदाज जातोय प्रहार करण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसला. दुसऱ्या ओव्हरला पण देखील काय सुरुवात होतीये. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज पाहिलं तर नक्कीच खूप सारे व्हेरिएशन्स या गोलंदाजाकडे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल पाहिलं तर थोडाफार आपल्याला पाहिलं की कट पाहायला मिळालं. जरी म्हटलं की पेस नसेल, पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आणि जशी जयेश खेरकरने गोलंदाजी केली, सातत्याने व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. दुसरा चेंडू ओव्हरमध्ये पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज सिद्धेश मोरे येतोय. दुसरा बॉल देखील पाहिलं तर थोडा वेगामध्ये होता, थोडाफार कट ऑफकट पाहायला मिळतोय आणि दुसरा बॉल देखील निर्धाव येतोय. या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळलं की 8 चेंडूंचा खेळ झालाय, 4 फलंदाज बाद झालेत आणि अद्यापही एकही धाव फलकावर लागलेली नाही आहे. सिद्धेश मोरे गोलंदाजीला आले. डावकुऱ्या त्याचे हे गोलंदाज ज्यावेळेस फलंदाजीला आले ना, त्यावेळेस ते मात्र खुश करू शकले नव्हते. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीला आले. गोलंदाजी करत असताना अफलातनं गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून चालू आहे. स्ट्रायकर इनला फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय ना, आकाश सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश बॅटिंग करत असताना पहिले 2 बॉल फेस केलेत, एकही धाव त्यांच्या बॅटमध्ये येत नाहीये. एकंदरीत महत्त्वपूर्ण 4 फलंदाज जयेश खेरकरने बाद केले. त्यानंतर मनोवैज्ञानिक दबाव त्यांच्यावरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु सिद्धेशचं या षटकामध्ये कौतुक
करणं गरजेचं असेल. महाड तालुक्यासाठीचं बरंचसं क्रिकेट यानं सुद्धा खेळलंय. खुल्या गटाकडे सुद्धा हा कमी वयामध्ये गोलंदाज वळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं महाड 11 या संघासाठीचं क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला तो महाड टू रोहा असा प्रवास सुद्धा करून आलाय. बॅटिंगला जरूर नाराज केलं, परंतु गोलंदाजीला तो मनोबल हारलेला नाही आहे. ज्या पद्धतीनं जयेश खरकरनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली ना, तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश मोरे सुद्धा गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. नक्कीच पहिले 2 चेंडू सुरेख टाकले गेले होते, पण इथून आता आकाश तवकल सरला. एक म्हणूया की कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट, कॅप्टनला मैदानात थांबावं लागेल आणि कॅप्टनला साजेशी कामगिरी करावी लागेल. पण सातत्याने पाहिलं तर सलगचे 3 चेंडू इथे निर्धाव येते. म्हणजे पाहिलं तर पूर्णपणे जखडून ठेवलंय. कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली अद्यापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय. एकही धाव फलकावर लागली नाही आणि फिरकीचा जादूगर आपण म्हणूया की आपल्या स्विंग मध्ये आपल्या कट मध्ये कुठेतरी जखडून ठेवले आणि पहिली धाव वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवंतर धावेने संघाचा श्री गणेश होतोय. पूर्णपणे मॅच मध्ये जखडून ठेवला. मॅचचं समीकरण अजून पाहिलं खूप दूरवर आहे. जशी गोलंदाजी आपण म्हटली ना की मॅच कुठेही रंगत फिरू शकते, नक्कीच कुठेही रंग बदलू शकतो. पहिली मॅच देखील आपण पाहिली होती की धाटाव संघाने 56 धावा बनवल्या होत्या आणि इथून येतोय आकाशच्या बॅट मधून पहिला मोठा प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषेपार. येतोय एक संजीवनी देणारा चौल संघाला हा षटकार. थँक्यू सो मच इजे. विनंती असेल पुनश्च वैष्णव 11 आशिवरे संघाला की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. श्री गणेश किल्ला संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. विनंती असेल आशिवरे संघ दोघांचे सुद्धा करण्यात उपस्थित आहेत. या विवेक मोरे टॉससाठी या. सध्याच्या घडीला बॅटर आकाशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. 7 धावा धावफलकावरती आहे टीम अप्पा 11 चौल या संघाच्या. बाचिकट गणेश गिरी गग्गा बॉलवरती आले, त्याच्या वाख्याच्या बाहेर बॉल राहिला. धरतीला जाण झालाय. कोणती धाव या बॉलवरती सुद्धा घेतली जात नाहीये. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक सांभलं. 7 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. इथून कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 बॉल हाताळले, 7 धावा अद्याप त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज सिद्धू मोरे. समोरच्या दिशेला मोठा फटका एक क्लासिकल अंदाजामध्ये बॅटर आकाशच्या बॅटमधनं हा ब्रँडेड स्ट्रोक बॉल सीमा पार. येतोय षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच म्हणूया की आकाशने आता कुठेतरी आपल्या संघासाठी कमबॅक केलंय. पहिले 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 2 मोठे षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 13 धावा फलकावर लागल्यात. आपण म्हणूया की 4 धावाने कुठेतरी हा संघ मागे आहे, पिछाडीवर आहे. जिथे 2 ओव्हरचा जेव्हा खेळ पहिल्या इनिंग मध्ये झाला होता तेव्हा महाड संघाची तब्बल 17 धावा फलकावर लागल्या होत्या. अद्याप पाहिलं 13 धावा फलकावर. अजून देखील मॅच इथून संपली नाही आहे. जोपर्यंत आकाश तवसलकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच चौल संघाच्या बाजूने देखील जाऊ शकते. 13 धावा फलकावर लागल्यात. अजून देखील 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असणार आहे. ज्या धावा आपण म्हणूया की प्रतीकने गोलंदाजीमध्ये खर्च केल्या होत्या त्याच धावा आता प्रतीकला इथून बनवाव्या लागतील. आकाशने म्हणूया नक्कीच प्रेशर रिलीज केले टीमवर, तर स्वतःचा देखील मनोबल कॉन्फिडन्स लेवल थोडी हाय झाली असेल. इथून कशा प्रकारे देखील या दोघांची फलंदाजी होईल. पहिलाच बॉल शॉर्ट पद्धतीचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळते. बॉल जातोय पॉइंटच्या क्षेत्राच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा लगोलग चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत म्हटलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आकाश सारखा मोठा फलंदाज बाद होतोय. एक मोठा फलंदाज, एक मोठा हादरा म्हणूया मैदानाच्या बाहेर चाललाय आणि पूर्णपणे मॅच मध्ये आता महाड संघ येतोय. कल्पेश घाग आपली प्लेइंग 11ची लिस्ट द्या. धक्का बसतो टीम अप्पा 11 चौल संघाला. महत्वपूर्ण फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये सातत्याने धावा आल्या होत्या मागील षटकामध्ये, तो आकाश जो आघाडीला आला होता तो सध्याच्या घडीला तंबूच्या आश्रयाला परततोय. महाड संघ आपल्या गोलंदाजाचं नाव कळवा. अनुज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आले. अनुजनं मात्र पहिल्या बॉलवरती चांगल्या थाटणीचा चेंडू हाताळला, परंतु इथे मात्र एक एक्स्ट्रा रन घेण्याचा प्रयत्न आकाश यांच्या माध्यमातून करण्यात आला. कुठेतरी स्ट्राईक त्यांच्याकडे हवी होती आणि त्यासाठीच त्यानं जरूर फलंदाज
प्रतीक याला सांगितलं होतं, परंतु प्रतीकेनं आपली पॉपिंग क्रीज सोडली आणि त्यानंतर फलंदाज मात्र महत्वाचा आकाश बाद होत असताना पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा मॅचमध्ये टर्न पाहायला मिळाला, जिथे आकाशच्या बॅटमध्ये धावा आल्या. त्यावेळेस असं वाटलं की अप्पा 11 चौल संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल, परंतु आता मात्र पुन्हा मॅच मात्र महाड संघाच्या बाजूने वळत असताना पाहायला मिळाली, जिथे आकाशसारखा महत्वाचा फलंदाज बाद झालाय. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालेत. नक्कीच आकाशने अति घाई केली आपण म्हणूया आणि संकटामध्ये नेऊन ठेवलंय, कारण की 2 धावा तर पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला, स्ट्राईक हवी होती. इथं बॅटची एज घेतलीये, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फील्ड पाहायला मिळते. 1च्या रूपांतर 2 मध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरतोय. म्हणूया काही इथं खराब थ्रो पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करावा लागेल, सिंगल डबलने नाही तर इथून एकाच दुसरे मोठे षटकार येणं गरजेचं असेल. अजून देखील मॅचचं समीकरण पाहिलं, जिंकण्यासाठी तब्बल 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, किती पाहिजे 30 पाहिजेत, तर 10 चेंडूमध्ये 5 ठोकावे लागतील आणि मॅचमध्ये पूर्णपणे यावं लागेल. ती कामगिरी दोन्ही फलंदाजांना मैदानावरती करावी लागेल. शॉर्टमध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणखी एक सुरेख झेल घेतोय राहुल सावंत आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. जाऊया तोपर्यंत डीजे कडे ऐकूया एक सुमधुर संगीत. धक्का बसतोय आणखीन एक टीम चौल या संघाला, जिथे मात्र 6वा फलंदाज 17 आकड्यावरती बाद झाला. अनुष गोलंदाजी मागवरती पुन्हा दाखल झालेत. ओपीच बॉल लॉप केला डीप मध्ये, प्रोटेक्शन लॉंग ऑफ रिझन मध्ये. डीप मध्ये जयेश खैरकर ज्याने या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळलं, ज्याने या स्पर्धेतील पहिलं विकेटची हॅट्रिक घेतली ना, तो जयेश खैरकर बॉलवरती आला. एक सिंगल प्राप्त केली. एका सिंगलच्या मदतीनं 18 धावा फलकावरती आहेत. अनुज हे गोलंदाजी करतात. अनुजनं सुद्धा या षटकामध्ये पकडून ठेवलंय टीम अप्पा 11 चौल या संघाला. फुलरलेनचा बॉल अडबा बॅटने खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉल येईल, डॉट बॉलच्या मदतीने धाव फलक स्थिरावेल. 18 धावा सध्याच्या कडीला धाव फलकावरती आहेत. एकंदरीत जर मी म्हणेल, प्रतीकनं आज खऱ्या अर्थानं चौल संघासाठीचं क्रिकेट हे लेझी खेळलं, कारण की गोलंदाजीला आले, 24 धावा खर्च केल्या. फलंदाजी करत असताना आकाशसारख्या फलंदाजाला स्ट्राईक द्यायची होती, परंतु आता मात्र ते तंबूच्या बाहेर सुद्धा परतत असताना पाहायला मिळाले. यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर नंबर 7 into the dugout. धन्यवाद डीजे. नक्कीच मॅचचं समीकरण पाहिलं तर आकाशच्या बॅट मधूनच ते 12 धावा आल्या, पण तो सुद्धा पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्यानंतर सुद्धा पाहिलं तर जखडून ठेवलं फलंदाजांना. अजून देखील मॅचचा विचार केला तर शेवटचे 6 चेंडू येणं बाकी, 1 ओव्हरचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांचा आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारावे लागतील. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे प्रज्वल असणार आहे. प्रज्वलने चांगली गोलंदाजी केली होती, संघाला कमबॅक करून दिलं होतं, पण इथून म्हणूया की आता फलंदाजी करायची आहे आणि 6 मध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता असताना इथे मोठे फटके येणं खूप गरजेचं असतील आणि क्रिकेटमध्ये 6 मध्ये 36 धावा देखील आपण होताना पाहिल्या आहेत. वैभव बेटकर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 14 तळण्यासाठी, ज्याच्या नावे 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम आहे. सध्याच्या घडीला तो गोलंदाजी करतोय. फुलरलिनचा बॉल परफेक्ट यॉर्कर. सध्याच्या घडीला त्यांना हाताळला डीप मध्ये, प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आले, अडवला बॉल फेकतील तत्वर. इथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं 19 धावफलकावरती आहेत. इथून 5 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावेची गरज. 5 बॉल 5 षटकार. मिस्टर स्ट्रोक बॉल हवेमध्ये. वैभव बेटकर बॉलवरती येतील, टिपतील, जेल संपेल फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 8, फलंदाज बाद.
थँक्यू सो मच इजे. थँक्यू सो मच इजे. बबलू हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आले आणि त्याच्यासाठी इथे कॅश प्राइज येतोय. बॅटला जरी बॉल लागला ना तरी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बबलू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. आगळं वेगळं पारितोषिक पहिलाच बॉल बबलूसाठी. एक म्हणूया वेगावर स्वारून गोल बॉल टाकला होता बबलू आणि बबलूच्या बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला. निर्धाव चेंडू येतोय. अजून देखील 4 चेंडू आहेत बबलूकडे. अजून देखील सुवर्ण संधी असणार आहे. पॉवर प्ले षटकार समजून मारावं लागेल. प्राइस देखील वाढलं जाईल. नितेश जाधव यांच्यातर्फे प्राइस झालंय आणि सतीश जाधव यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. तर चौकार मला तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. बबलूने इथे मला वाटतं काहीतरी आपण म्हणूया की बॉलर सोबत मैत्री केली पाहिजे. एकंदरीत महाड 11 संघानं बॉल सोडायला सुद्धा काही हरकत नाहीये. सध्याच्या घडीला इथे दिशा चुकल्या. बॉलचा इशारा येतोय. दडपण बघा बबलूचं गोलंदाज वैभव वरती सध्याच्या घडीला आलंय. कारण की 400 रुपयाचा प्रश्न आहे. नक्कीच 400 रुपयाचा प्रश्न आहे कारण की प्राइस देखील तसं आहे. बॅटला बॉल लागला तरी 200 रुपये. चौकार मारली तरीही 200 रुपये. स्लोवर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न 200 रुपयाचा मात्र पारितोषिक भेटतोय बबलूला. कारण की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील फलंदाज बाद होतोय. आणखी एक फलंदाज बाकी असेल. 8वा फलंदाज बाद होतोय. अजून देखील बबलूकडे संधी असेल. एक बॉलचा बॅटवर आलाय 200 रुपयाचा म्हणूया की मानकरी ठरले. अजून 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये किती बॉल आपल्या बॅटवर घेईल. चौकार आला तर अजून देखील पारितोषिक त्याच्यामध्ये वाढ होईल. चांगली फलंदाजी करावी लागेल बबलूला. अशी सुवर्ण संधी खूप कमी मिळते. आज संधीचा फायदा घ्यावा लागेल. कशा प्रकारे अजून बबलू म्हणूया की फलंदाजी करेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय राहुल. आता मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि बबलूच्या बॅटचा म्हणूया की बॉल आणि बॅटचा काही संबंध होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचं एक चेंडू येणं बाकी आहे. पारितोषिक अजून असणार आहे बबलूसाठी. इथून चौकार लगावणं गरजेचं असेल. जर 200 रुपयाचं आणि बॅटवर लागेल तर टोटल 400 रुपयाचं पारितोषिक आहे चौकार मारला तर. इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि महाड संघ इथून मॅच जिंकतीये. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार ठरतोय ज्याने या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळलं. ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक संपादन केली तो जयेश खेरकर ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. त्याचबरोबर ना बबलू यांना सुद्धा यायचं आपलं 200 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं. टीम श्री गणेश किल्ला संघ आपला निर्णय तातडीने कळवा आणि तो त्वरित अंमलात सुद्धा ना. चला शिवरे संघ आपली वाट बघतोय निर्णयाची. कॅप्टन विवेक मोरे. बबलू या आपला 200 रुपयाचा कॅश प्राइज घ्या. जयेश खेरकर ठरतात प्लेअर ऑफ द मॅच हकदार. फर्स्ट लुकचे ओनर मंदारजी बामुगडे साहेब यांच्या माध्यमातून इनर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुबक अशी ट्रॉफी देऊन जयेश खेरकर यांना सन्मानित केलं जाणार आहे. ज्यानं या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, ज्यानं या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक घेतली तो जयेश खेरकर ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच हकदार. सन्माननीय नथुरामजी मोरे साहेब मी आपणास विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभ हाताने इथे मात्र प्लेअर ऑफ द मॅच किताब पुरस्कृत केला जाणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच हकदार जयेश खेरकर. फर्स्ट लुकचे ओनर सन्माननीय मंदारजी बामुगडे साहेबांच्या माध्यमातून इनर आणि या स्पर्धेची गोड अशी आकर्षक ट्रॉफी देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. जयेश खेरकर ज्यानं या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक, ज्यानं या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक, रायगड प्रीमियर लीग मध्ये सीझन 2 चा बेस्ट बॉलर इथे मात्र सध्याच्या घडीला प्लेअर ऑफ द मॅच हकदार ठरत असताना जयेश खेरकर एकंदरीत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि आल्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचे सुद्धा हकदार ठरलात. एकंदरीत काय वाटतं? छान वाटतंय. इथं ऍक्च्युली ग्राउंड ह्या ग्राउंडवरती मी आधी पण खेळलो होतो. आता सुद्धा तसंच ग्राउंड सजवलंय. विकेट सुद्धा छान आहे. ग्राउंडवर खेळायला मजा येते. एकंदरीत जर आपण पाहिल्यानंतर जो मैदानाच्या आतमध्ये ट्रॅप आखलेस, ज्या पद्धतीने तू गोलंदाजी केलीस त्या पद्धतीने तुझे क्षेत्ररक्षण सुद्धा तैनात करण्यात आले. एकंदरीत तुझ्या संपूर्ण स्क्वॉड बद्दल काय सांगशील? योगेश पेंडकरची कमी आहे पण स्क्वॉड आमचा हाच असतो नेहमी. फक्त आज योगेश दादा नाही आहे. बाकी सगळे आम्ही हेच स्क्वॉड असतो. आणि माझ्याकडे अजून 2 ते 3 बॉलर आहेत ते पण चांगली गोलंदाजी करतात.
एकंदरीत जर विचार केला तर सिद्धू मोरेच्या बॅटला बॉल लागत नव्हता, परंतु तो गोलंदाजी तितक्याच ताकदीची राहिली. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल संपूर्ण टीमचा खेळ पाहायला मिळाला. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगशील? सुंदर आयोजन आणि नियोजन आहे. मी ह्या आधी पण सोनरसिद्ध धाटवची टुर्नामेंट खेळलोय. सेम तसंच आयोजन आता सुद्धा केलेलं आहे. काहीच कमी नाही, खेळायला मजा येते. धन्यवाद. हे होते जयेश केरकर, जे मात्र प्लेअर ऑफ द मॅच एकदा ठरले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हाताळण्यात आलं आणि या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक सुद्धा त्यांच्या माध्यमातून साकार करण्यात आली आहे. चला टीम श्री गणेश किल्ला संघ, आपला निर्णय तातडीने कळवा. श्री गणेश किल्ला संघानं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम वैष्णवी 11 हशिवरे या संघाला. अर्थातच एका बाजूला संतोषी कुंगिले यांचा किल्ला संघ पाहायला मिळेल, त्यांच्या साथीला विपक्षतेने लढत असताना किशोर तात्या मालुसरे यांचा वैष्णवी 11 हशिवरे हा संघ पाहायला मिळेल. विनंती असेल किशोर तात्या मालुसरे यांना की आपण या मुख्य मंचकावरती यायचं